नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॉब्लेम सेट 6. तर त्याचं फर्स्ट एक्झाम्पल बघूया. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ज आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर फर्स्ट आहे, फॉर डिफरंट टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट व्हॉट इज द मॅक्झिमम परमिसिबल अमाऊंट अंडर सेक्शन 80C ऑफ इन्कम टॅक्स. तर 80Cच्या अंडरमध्ये येणारी मॅक्झिमम परमिसेबल अमाऊंट किती आहे तर ते आपल्याला सांगायचं. ते आहे ऑप्शन ए. आन्सर आहे 1,50,000 रुपीज. ओके. सेकंड आहे, अ पर्सन हॅज अर्न हिज इन्कम ड्युरिंग द फायनान्शियल इयर 2070 to 80 देन हिज असेसमेंट इयर इज. जर त्याचं असेसमेंट इयर कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर त्याचं असेसमेंट इयर असणार आहे ऑप्शन बी 2080 to 2019. ठीक आहे, समजलं. बघा आता क्वेश्चन नंबर 2 आहे, मिस्टर शेखर स्पेंड 60% अमाऊंट ऑफ हिज इन्कम फ्रॉम द बॅलन्स हिज डोनेट्स ₹300 टू अँड ऑर्फन हिज ई देन लेफ्ट विथ ₹3,200. व्हॉट इज हिज इन्कम. त्यांचं इन्कम किती ते आपल्याला काढायचं आहे. तर आपण इथे घेऊया लेट X be the income of Mr. Shekhar. Mr. Shekhar spent 60% of his income. Therefore, he spent equals to 60x घेऊया आपण अपॉन 100. मग हा 0 गेला, हा 0 गेला, हा 6/10 इथे x घेऊया. ठीक आहे. फ्रॉम द बॅलन्स he donates ₹300. ओके. आता आपण बॅलन्स अमाऊंट घेऊया. इक्वल टू x मायनस 6x/10. हा x इथे आपण मल्टिप्लायला घेतला. ठीक आहे. तर मग खाली इक्वेशन तयार होईल x मायनस 6x/10 मायनस 300 इक्वल्स टू 3,200. ठीक आहे. हे काय आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये गिवन आहे. ठीक आहे. इथे घेऊया आपण x मायनस 6x/10 इक्वल्स टू 3,200 प्लस 300. ते इकडे असणारे 300 आपण इकडे घेतले, जे मायनस होते ते इथे आपण प्लस घेणार आहे. मायनस 6x/10 इक्वल्स टू यांचे दोघांची प्लस केल्यावर 3,500. ठीक आहे. आता हे दोघं आपण मल्टिप्लाय घेऊया, म्हणजे 10 × x 10x मायनस हा 6x इक्वल्स टू 3,500. ठीक आहे. 10मधून ठीक आहे इथे 4x इक्वल टू 35,000 येतील. 10ने याला मल्टिप्लाय केलं तर. ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची. x इक्वल्स टू 35,000/4. ठीक आहे. याने याला डिवाईड केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू येते 8,750. ठीक आहे. 4 1 जा 4, 4 8 जा 32 येतो. हे डिवायडेशन तुम्ही करून घ्या, मी आता हे करून दाखवते. मग इथे 3 उरतात, 4 7 जा 28 येतात, परत इथे 2, 4 5 जा 20 आणि हा 0 आला. अशा पद्धतीने हे एक्सची किंमत आपण इथे लिहून घेतली आहे. इथे येईल मिस्टर शेखर इन्कम इज ₹8,750. ठीक आहे, समजलं. मिस्टर हिरालाल इन्व्हेस्टेड ₹2,15,000 in a mutual fund. He got ₹3 lakh
5,000 after 2 years. Mr. Ramnik Lal invested rupees 1,40,000 at 8% of compound interest for 2 years in a bank. Find out the percent gain of each them. Whose invest was more profitable? ठीक आहे, तर चला सॉल्व करूया आपण. मिस्टर हिरालाल प्रॉफिट आफ्टर 2 years. Profit after 2 years. Okay, इथे येईल 3,05,000 minus 2,50,000 equals to rupees 90,000. Therefore, profit percent of Hiralal equals to किती झाले हे 90,000 upon 2,15,000 into 100. ठीक आहे, हे 2 0 कट झाले, 1 0 कट झाला, इकडे येतं 9,000 अपॉन 215. मग या दोघांचं डिवायडेशन केल्यावर येतं 41.86%. ओके, आता हा जो भागाकार आहे तो तुम्ही स्वतः करून बघायचा आहे. आपण इथे करत बसलो तर व्हिडिओ जास्त लेंदी होऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. वी शॅल फर्स्ट कॅल्क्युलेट the compound interest or the money invested in the bank. Therefore, compound interest equals to amount minus principal equals to P1 plus R upon 100 raised to N minus P equals to 1,40,000 1 plus 8 upon 100 raised to 2 minus 1,40,000. ठीक आहे, therefore 1,40,000 1 plus 2 upon 25. तर 2 कसा आला, हे दोघांना 4ने डिवाइड केलं. 4 2 जा 8 आणि 4 2 जा 8, इथे परत 2 येतं, 4 5 जा 20, इथे 25 येतात. ठीक आहे, ते स्क्वेअर मायनस 1,40,000. आता हे काय करणार आहोत आपण, याचा स्क्वेअर घेऊया. 1,40,000 equals to 20 into 27 upon 27 into 27 upon 25 minus 1,40,000. आता हे कसं आलं, इथे बघा 25 into 25 25 into 1 25 25 plus 2 इथे 27 येतात. मग 27चा स्क्वेअर येणार आहे, म्हणून इथे 27 आहे, 2 टाइम्स इथे आपण मल्टिप्लायला घेतले. आता फर्स्ट टाइम आपण काय करूया, 25ने याला इथे मल्टिप्लाय करून घेऊया. याला मल्टिप्लाय केल्यानंतर इथे आन्सर येतं 5,600. देन सेकंड ह्या 25ने याला मल्टिप्लाय करूया, त्याचा आन्सर येतं इथे 224. ओके, मग आता आपल्याकडे राहतं काय, इकडे 224 इंटू 27 इंटू 27 मायनस 1,40,000. ओके, हे असतं. मग इथे आता ह्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याकडे अमाऊंट येते 1,63,296 मायनस 1,40,000. याच्यातून ही अमाऊंट मायनस केल्यावर इथे रुपीज येतात 23,296. ठीक आहे, प्रॉफिट. आता प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ रमनिक लाल.
percent of Ramniklal equal to 23,296 अपॉन हे 1,40,000 घेऊया. ठीक आहे. यां इंटू 100, हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले, यांचं डिवायडेशन केल्यानंतर इथं आन्सर येतं 16.64%. हे काय झालं, रमनिकलाल गॉट प्रॉफिट झाला. हा हे रमनिकलाल गॉट प्रॉफिट. बघा, रमनिकलालपेक्षा हिरालालला जास्त प्रॉफिट झाला आहे. त्यांना 41.86% प्रॉफिट झाला आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे. आणि रमनिकलाल यांना 16.64 इतका प्रॉफिट झालेला आहे. म्हणून फायनल आन्सर येतं हिरालाल इन्व्हेस्टेड वॉज मोर प्रॉफिटेबल. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 आहे. ॲट द स्टार्ट ऑफ अ इयर देअर वेअर ₹24,000 is in a saving account. After adding ₹56,000 to this, the entire amount was invested in the bank at 7.5% compound interest. What will be the total amount after 3 years? ठीक आहे. तर आता आपल्याला इथे टोटल अमाऊंट इक्वल्स टू 24,000 प्लस 56,000 इक्वल्स टू रुपीज किती होता ते 80,000. ठीक आहे. आता आपण काय करूया, आपला फॉर्म्युला जो आहे तो वापरूया. A इज इक्वल्स टू P 1 + R/100⁻n. आता A किती आला आपला 80,000, सॉरी P 80,000 आलेला आहे. इथे डबल ब्रॅकेट 1 प्लस ते 7.5/100⁻³ 3 इयर्ससाठी इन्व्हेस्टमेंट आहे. आता आपल्याला हा डेसिमल पॉईंट जर काढायचा असेल तर याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि न्यूमिरेटरला जर आपण 10ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डिनॉमिनेटरला देखील 10ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आता त्यामुळे मग आपण काय करूया, पॉईंट काढून, म्हणजे इथे आपली अमाऊंट येईल 80,000 1 + 75/1000 येईल. 100ला 10ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे किती येतो, 1000 येतो. ठीक आहे. तर याला आता आपण काय करूया, डिवाइड करून घ्या. दोघं नंबर 5ने डिवाइड होतील. 5 × 2 = 10, हे 200, 5 × 1 = 5, इथे 15 येतं, 2 येतात, इथे 5 × 5 = 25. मग इथे काय आलं 15/200. मग इथे येतो 18,000 इन ब्रॅकेट 1 + 15/200. ठीक आहे. तर हे पण 5ने, दोघं जे नंबर्स आहेत ते दोघं पण काय होतील, 5ने डिवाइड होऊन जातील. 5 × 3 = 15 आणि 5 × 4 = 20. मग इथे येईल 80,000 1 + 3/40⁻³ इन ब्रॅकेट इक्वल्स टू, आता 40 × 1 = 40, 40 + 3 इथे येतील 80,000 43/40⁻³ अशा पद्धतीने येईल. आता याचा क्यूब असल्यामुळे याचा 3 वेळा गुणाकार येणार आहे. मग आपण इथे घेऊया तो 80,000 × 43,000/40 × 43,000/40 × 43,000/40. ठीक आहे. तर आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊया. 80,000 × 43/40. ठीक आहे. 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. मिस्टर मनोहर गेव 20% पार्ट ऑफ हिज इन्कम टू हिज एल्डर सन अँड 30%
part of his younger son. He gives 10% of the balance as donation to a school. He still have rupees 1,80,000 for himself. What was the Manohar's income? तर आपल्याला त्यांचं इन्कम काढायचं. इथे घेऊया आपण लेट कॉमा इन्कम ऑफ मिस्टर Manohar is rupees X. He gave 20% part of his income to his elder son and 30% part of his income to his younger son. ठीक आहे, आपण दोघांची टोटल करून घेऊया. 20 + 30% इक्वल टू इथे 50% इन्व्हेस्टमेंट होते त्यांची. ठीक आहे, मग इथे येईल देअरफॉर 50% of income x equals to 50x upon 100. आता इथे काय होणार आहे, 51 × 50, 52 × 100. मग इथे x upon 2 येईल. ठीक आहे, ही गेव 10% of balance as donation टू स्कूल. ओके, तर मग आता आपण आता देअरफॉर मल्टिप्लिकेशन करून घेऊया. x - x अपॉन 2 हे जे आहे आपलं हे ते इक्वेशन आहे. इंटू 10% जातो त्यांचा स्कूलला डोनेशन. ठीक आहे, मग आता आपण यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. ते येईल x अपॉन 2 इंटू 10. इथे 0 गेला, 0 गेला, इथे फक्त 1 उरतो, इथे 10 येणार आहे. समजलं कसं आलं, 1/10. ठीक आहे, मग इथे x × 1 ओनली x येईल, 2 × 10 इथे 20 येतील. ठीक आहे, मग इथे तयार होतं x - x अपॉन 2 + x अपॉन 20 इक्वल्स टू 1,80,000. आता आपल्याला यांची प्लस करायची, तर याचा जे डिनॉमिनेटर आहेत ते आपल्याला काय करावं लागणार आहे, सेम करावं लागणार आहे. म्हणून आपण काय करूया, यांना मल्टिप्लाय 10ने करूया. 10ने का करायचं, 2ला जर 10ने मल्टिप्लाय केलं तर मग इथे आपलं डिनॉमिनेटर सेम होईल, म्हणजे 20 आन्सर येईल आपलं. ठीक आहे, तर मग इथे x मायनस इथे 10 × x इथे 10x येईल अपॉन 2 × 10 20 + x अपॉन 20 इक्वल्स टू 1,80,000. समजलं. मग आता इथे आपला आन्सर येणार आहे 10x + x इथे 11x येतील आणि 20 आणि डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे ते ॲज इट इज येईल आणि इथे x मायनस येईल इक्वल्स टू 1,80,000. आलं. आता इथे आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ह्या 20ने याला पण मल्टिप्लाय होईल आणि इकडे पण होईल. हे 20x - 11x इक्वल्स टू हे याला मल्टिप्लाय केल्यावर 18 × 2 किती येतात, 36 लाख येतील. ओके, मग आता हे मायनस करून घेऊया. 20मधून 11 गेले, इथे 9x इक्वल्स टू हे अमाऊंट लिहून घेऊया. ठीक आहे, आता एक्सची किंमत काढायची, म्हणून इथे 36 लाख अपॉन 9. 9 × 1 = 9, 9 × 4 = 36. ठीक आहे, ठीक आहे, मग इथे इन्कम येतं. इन्कम ऑफ मिस्टर मनोहर इज रुपीज 4 लाख.
ठीक आहे. समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि यामागील सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा. थँक्यू.